तर बातमी आहे बुलढाण्यातली। मोताळा तालुक्यात कोट्यवधी रुपये खर्चून ग्रामीण रुग्णालय बांधण्यात आलंय, पण हे रुग्णालय शोभेची बाहुली बनलंय। नेमकं काय सुरू आहे इथे पाहूयात आमच्या ग्राउंड रिपोर्टमधून। बुलढाणा जिल्ह्यातलं मोताळा हे तालुक्याचं ठिकाण। इथल्या नागरिकांची गरज लक्षात घेऊन राज्य सरकारनं 2006 मध्ये ग्रामीण रुग्णालय मंजूर केलं। त्यासाठी कोट्यवधी रुपये खर्चून सुसज्ज वास्तू बांधली, एक वैद्यकीय अधीक्षक, 3 वैद्यकीय अधिकाऱ्यांसह 27 पदांची निर्मिती केली। पण ग्रामीण भाग असल्यानं इथे अनेक वर्षांपासून कुणीही वैद्यकीय अधीक्षक किंवा वैद्यकीय अधिकारी काम करण्यास तयार नाही। तब्बल 10 पदं रिक्त आहेत। अधिकारीच नसल्यानं कर्मचाऱ्यांवर वचक नाही। वैद्यकीय अधिकारी नसल्यामुळे आयुषचे डॉक्टर रुग्णांना सेवा देत आहेत। झी मीडियाच्या टीमनं रुग्णालयाला अचानक भेट दिली असता या ठिकाणी 17 पैकी 4 ते 5 कर्मचारी कामावर दिसून आले। पण आश्चर्याची बाब म्हणजे सर्वच अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सह्या हजेरी पुस्तकावर दिसून आल्या। एकूण मंजूर पद 27 आहेत। त्यापैकी महत्त्वाचे जे पद आहेत वैद्यकीय अधीक्षक त्यांचं 2 वर्षांपासून रिक्त आहे आणि त्याच्यानंतर वैद्यकीय अधिकारी 3ही मंजूर पद आहे आणि 3ही रिक्त आहेत। सगळे पेशंट तपासणी आम्ही आयुषचेच वैद्यकीय अधिकारी करत असतो आणि एकच वैद्यकीय अधीक्षक साहेब आहेत, त्यांच्याकडे 2 जागे चार्ज आहे, मलकापूर उपजिल्हा रुग्णालय आणि मोताळा। त्यामुळे सरांना दोन्ही जागी लक्ष देणं शक्य होत नाही। या प्रकारात मात्र रुग्णांचे अक्षम्य हाल होत आहेत। त्यामुळे रिक्त पदं तात्काळ भरण्याची मागणी होतीये। सर्वसामान्य रुग्णांना नक्कीच त्रास होतो आणि शासनाने या गोष्टीची गांभीर्याने दखल घेतली पाहिजे। मोताळासारख्या तालुक्याच्या ठिकाणी हे जे एवढं मोठं रुग्णालयाची वास्तू इथं उभं झालेली आहे, इथं सर्व सुख सुविधा आणि परमनंट जे अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत, यांची नियुक्ती इथं करणे तात्काळ गरजेचं आहे। रुग्णालयाचं तर चक्क खासगी वाहनतळ झालंय। त्यामुळे हे रुग्णालय आहे की खासगी वाहनतळ हे कळतच नाही। संतोष लोखंडे, झी मीडिया, बुलढाणा। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।